गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. सत्याचा शोध, अन्यायावर प्रहार. आपण जोडले आहोत गुन्हे शोध न्यूज नेटवर्क सोबत. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके घेऊन आली आहे आजच्या मोठ्या धक्कादायक बातम्या. अमरावती रुग्णालयातील आग प्रकरणी धक्कादायक खुलासा. 3 नवजात बालकांच्या मृत्यू, अग्निसुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह. अमरावती जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या विभागात लागलेल्या भीषण आगीत 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर रुग्णालयातील आगीपासून बचावाची व्यवस्था आणि प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एका व्हेंटिलेटरमध्ये बिघाड होऊन स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या आगीच्या वेळी आगीचा इशारा देणारे यंत्र म्हणजेच फायर अलार्म वाजले होते का? तसेच आग विझवण्यासाठीची यंत्रणा वेळेवर सुरू झाली होती का, याचाही तपास होणे गरजेचे आहे. अलार्म आणि आग विझवण्याची यंत्रणा काम करत होती का? रुग्णालयातील नवजात बालकांचा विभाग हा अत्यंत संवेदनशील भाग आहे. अशा ठिकाणी आगीची छोटीशी घटना देखील काही मिनिटात मोठे संकट निर्माण करू शकते. त्यामुळे या घटनेच्या वेळी आगीचा इशारा देणारे यंत्र सुरू होते का? धूर ओळखणारे यंत्र काम करत होते का? आग विझवण्याच्या यंत्रणा सुरू झाली होती का? ऑक्सिजनची व्यवस्था सुरक्षित होती का? विजेची यंत्रणा व्यवस्थित होती का? व्हेंटिलेटरची नियमित तपासणी आणि देखभाल झाली होती का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे आवश्यक आहे. रुग्णालयाची अग्निसुरक्षा तपासणी कालबाह्य झाली होती का? या घटनेनंतर आणखी एक गंभीर दावा समोर आला आहे. रुग्णालयाची आगीपासून बचावाची तपासणी म्हणजेच फायर ऑडिट 21 ऑगस्ट रोजी संपले होते का? हा दावा सध्या अधिकृत कागदपत्रांमधून स्पष्ट होणे बाकी. त्यामुळे प्रश्नाने मागील अग्निसुरक्षा तपासणीचा अहवाल, प्रमाणपत्राची वैधता तपासणी अहवाल आणि आग विझवण्याच्या यंत्रणेच्या देखभालीचा कागदपत्रे सार्वजनिक करावीत अशी मागणी होत आहे. महाराष्ट्रातील अग्निसुरक्षा कायद्यानुसार रुग्णालयाच्या मालक किंवा व्यवस्थापनावर आग प्रतिबंधक यंत्रणा उपलब्ध ठेवण्याची आणि ती कायमस्वरूपी स्थितीत ठेवण्याची जबाबदारी आहे. दोष आढळल्यास कारवाई होऊ शकते का? तपासामध्ये रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणा, अग्निसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन किंवा आग विझवण्याची यंत्रणा बंद असल्यास आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. महाराष्ट्राच्या अग्निसुरक्षा कायद्यानुसार नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर गुन्हा आणि दंडाची तरतूद आहे. तसेच सुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी अग्निशमन अधिकाऱ्यांना तपासणी आणि नोटीस देण्याचे अधिकार आहे. जर एखाद्या इमारतीमध्ये अग्निसुरक्षेची व्यवस्था अपुरी असल्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर कायद्यानुसार त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाऊ शकते. 3 नवजात बालकांच्या मृत्यूचा मुद्दा अत्यंत गंभीर. या घटनेत 3 निष्पाप नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. जर तपासात असे सिद्ध झाले की आग प्रतिबंधक यंत्रणेतील गंभीर त्रुटी, उपकरणांची योग्य देखभाल न करणे किंवा संबंधित अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणा यामुळे या बालकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला तर संबंधितांवर इतर फौजदारी कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. मात्र नेमका कोणता गुन्हा दाखल करायचा हे तपासातील पुरावे आणि कायदेशीर बाबींवर अवलंबून असेल. आता या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. या प्रकरणाचे निष्पक्ष आणि सखोल चौकशी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चौकशीत पुढील प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. फायर ऑडिट नेमके कधी झाले होते? त्याची मुदत 21 ऑगस्ट रोजी संपली होती का? नवीन तपासणी आणि प्रमाणपत्र का घेण्यात आले नाही? आगीचा इशारा देणारे यंत्र त्यावेळी सुरू होते का? आग विझवण्यासाठी यंत्रणा काम करत होती का? व्हेंटिलेटरची शेवटची तपासणी कधी झाली होती? व्हेंटिलेटरची देखभाल कोण करत होते? यापूर्वी या उपकरणात काही बिघाड आढळला होता का? रुग्णालय प्रशासनाला सुरक्षेच्या त्रुटीबाबत आधी सूचना देण्यात आली होती का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या संपूर्ण घटनेला जबाबदार कोण? 3 निष्पाप जीव गेले, आता जबाबदारी निश्चित होणार का? अमरावती जिल्हा रुग्णालयातील या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही चौकशी केवळ कागदावर न राहता सत्य परिस्थिती समोर येणे आणि दोषी आढळल्यावर कायद्यानुसार कारवाई होणे गरजेचे आहे. फायर ऑडिटची मुदत खरंच संपली होती का? आगीचा इशारा देणारे यंत्र का वाजले नाही? आग विझवण्याची यंत्रणा वेळेवर का सुरू झाली नाही? आणि व्हेंटिलेटरची देखभाल योग्य पद्धतीने झाली होती का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणार आहे. 3 नवजात बालकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे आता एकच प्रश्न, दोष कोणाचा आणि जबाबदारी कोणाची? या प्रश्नाचे उत्तर निष्पक्ष चौकशीतून मिळणे गरजेचे आहे. गुन्हे शोध न्यूज नेटवर्कसाठी या बातमीतील काही माहिती
प्राथमिक वृत्तांवर आधारित आहे. फायर ऑडिटची मुदत, आग विझवण्यासाठीची यंत्रणा आणि मृत्यूचे नेमके कारण याबाबत अधिकृत चौकशी आणि कागदपत्रांमधून अंतिम सत्य समोर येणे आवश्यक आहे.